नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? मी आशा करते की तुम्ही सगळे आनंदात आणि निरोगी असाल. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अशी रेसिपी जी आजकाल फार कमी घरात केली जाते, पण एकेकाळी लग्न समारंभात, बारसं असो की मुंज असो, दिवाळी असो की कुठलाही आनंदाचा प्रसंग असो, हे लाडू मोठ्या प्रेमाने बनवले जायचे. आज आपण बनवणार आहोत बेसनाच्या पुरीचे पारंपरिक लाडू. हे लाडू भाजलेल्या बेसनाचे नाहीत, तर त्याची पद्धत वेगळी आहे आणि चव एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात. जर तुम्हाला अशाच गावाकडच्या पारंपरिक आणि जुन्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. मधल्या टिप्स अजिबात चुकवू नका, कारण या टिप्समुळेच तुमचे लाडू परफेक्ट होतात. चला तर मग करूया सुरुवात. यासाठी आपल्याला 1 किलो हरभऱ्याची डाळ जाडसर दळून आणायची आहे. अगदी आपण ज्वारीचं पीठ जसं दळून आणतो थोडंसं जाडसर, त्याच पद्धतीने हे बेसन दळून आणायचे आहे. बेसन इथे बारीक दळून आणले तर आपले लाडू चिकट होतील, त्यामुळे बेसन हे जाडसरच दळून आणायचे. आता बेसन आपण चाळून घेऊया, त्यामुळे गुठळा राहत नाही आणि गोळा छान मळला जातो. आता आपण पीठ मळून घेऊया. आता पिठामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे. तुम्ही तूप किंवा तेल काही घालू शकता. तुम्हाला जर तुपाचे बेसनाचे लाडू करायचे असेल तर तुम्ही इथे तूप वापरा. जर तुम्हाला तुपाचे नाही करायचे असेल तर तुम्ही इथे तेल वापरू शकता. तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही वापरू शकता. दोघींचीही चव खूपच छान लागते. पीठ मळताना त्यामध्ये चिमूटभर मीठ घाला, म्हणजे पदार्थाची गोडी अजून खुलून येते. आता थोडं थोडं पाणी घालूया. एकदम पाणी घालू नका, नाहीतर गोळा पातळ होईल. हाताने मळत राहा. बेसन पाणी पितं, म्हणून सुरुवातीला घट्ट वाटेल. जसे आपण पीठ मळत जाऊ तसे तसे ते छान एकजीव होतं. बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करायचा आहे. ना जास्त मऊ ना जास्त कडक, अगदी पुरी लाटता येईल असा गोळा आपल्याला करायचा आहे. आता इथे आपण 10 ते 15 मिनिटे गोळा झाकून ठेवूया, कारण बेसनाला छान पाणी मुरायला वेळ लागतं आणि त्यामुळे आपली पुरी तुटत नाही आणि लाटायलाही सोपी जातं. 10-15 मिनिटांनंतर हा गोळा आपल्याला हातालाच मऊ लागतो, म्हणजे आपला गोळा छान मुरलेला आहे असं समजावं. आता हा गोळा पुरी लाटायसाठी तयार आहे. आता इथे आणखी छोटी टिप्स. गोळा पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्या, त्यामुळे तो अजून छान होतो. आता त्याचे लिंबा एवढे गोळे करूया. खूप मोठे गोळे करू नका, नाहीतर पुरी लाटायला त्रास होईल. सगळे गोळे शक्यतो एकाच आकाराचे ठेवा, त्यामुळे सगळ्या पुऱ्या सारख्या लाटल्या जातील. तर मंडळी, तुमच्या घरी हे लाडू कोण बनवतं? आई, आजी किंवा तुम्ही? कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात तेही कमेंट करून नक्की सांगा. अनेक वेळा तुमच्या कमेंटमधून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि तुम्हाला कोणते लाडू जास्त आवडतात, बेसनाचे, बुंदीचे की रव्याचे किंवा मोतीचूरचे, तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आता पोलपाटावर थोडंसं तेल लावूया. आता पुरी लाटूया. पुरी ना खूप पातळ ना खूप जाड, मध्यम जाडीचीच हवी. बघा, अशी जाडी अगदी योग्य आहे. तुम्ही स्क्रीनवर नीट बघू शकता. अनेक जण इथेच चूक करतात. पुरी जाड झाली तर आतून कच्ची राहते. पुरी खूप पातळ झाली तर ती कुरकुरीत होते व चुरा छान होत नाही. म्हणून मध्यम आकाराचीच पुरी लाटायची. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम होत आहे. तेल खूप गरम नको, जास्त थंडही नको. एक छोटीशी पुरी टाकून पहा, ती हळूहळू वर आली तर आपलं तेल योग्य तापलं आहे. आता पुरी इथे दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत तळूया. जास्त लाल करू नका, नाहीतर लाडूंना कडवट चव येऊ शकते. अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. बघू शकता सगळ्याच पुऱ्यांना किती सुंदर कलर आलेला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट, सर्व पुऱ्या थंड होऊ द्या, कारण आपल्याला हे सर्व पुऱ्या मिक्सरमधून काढायच्या आहेत. गरम गरम मिक्सरमधून पुरी काढली तर ती चिकट होऊ शकते. म्हणून पुऱ्या पूर्णपणे गार होऊ द्या आणि हातानेच त्याचे असे तुकडे करून चुरा करून घेऊया. पूर्ण पुऱ्यांचा आपण इथे चुरा करून घेतलेला आहे. आता हा बारीक चुरा मिक्सरमधून काढून घेऊया. अगदी बारीकही दळायचा नाही, अगदी जाडाही नाही, अगदी रवाळ दळायचा आहे. बघू शकता तुम्ही, इथे मी या पद्धतीने जाडसर दळून घेतलेला आहे. बघू शकता, असा हलक्या हाताने जर आपण उचलून घेतला तर असा रवाळ पडला पाहिजे. याच पद्धतीने आपल्याला हा बारीक दळायचा आहे. अगदी याच पद्धतीने मिक्सरमधून रवाळ काढून घ्यायचा आहे.
आता आपण पाक तयार करूया. इथे मी 1 किलो बेसनाला 1 किलो साखर घेतली आहे. तुम्ही जास्तच जर गोड खात असाल तर तुम्ही इथे 1.25 किलो साखर घेऊ शकता. पण माझ्या मते 1 किलो बेसनाला 1 किलो साखर व्यवस्थित आहे. आता इथे 1 किलो साखरेला आपल्याला 5 कप पाणी घ्यायचं आहे. हे अगदी योग्य प्रमाण आहे, कारण इथे आपलं बेसन थोडंसं रवाळ आहे, त्यामुळे आपल्याला 5 कप पाणी हे योग्य प्रमाण आहे. 1 किलो साखरेला 5 कप पाणी हे अगदी परफेक्ट होतं. आता त्यामध्ये आपण साखर घालून घेऊया. साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला सतत चमच्याने ढवळत राहायचे आहे, नाहीतर साखर तळाशी लागू शकते. आता इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि पाकालाही उकळी आलेली आहे. आता पाकावर जो फेस दिसतो तो हलक्या हाताने काढून टाका, त्यामुळे पाक स्वच्छ होतो. आता पाकाला खूप छान कलरही आलेला आहे, म्हणजे आपला पाक जवळपास होतच आलेला आहे. पाक होत असला तर पाकाला सोडून कुठेही जाऊ नका, नाहीतर आपला पाक लगेचच घट्ट होतो. बघूया, या पद्धतीने आपला पाक आता तयार झालेला आहे. अशा पद्धतीने एक तारी पाक आपला तयार होतो. बघू शकता किती छान तार निघत आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता त्या पाकामध्ये 2 चमचे साजूक तूप आणि वेलची पूड घालूया, म्हणजे सुगंध खूप छान येतो. तुम्हाला आवडत असेल तर बदामाचे काप, काजूचे तुकडे किंवा पिस्ताचे कापसुद्धा घालू शकता. आता तयार केलेला रवाळ चुरा पाकात घालूया. सगळं हलक्या हाताने मिसळूया. प्रत्येक कणाला पाक लागला पाहिजे. बघा किती सुंदर मिश्रण तयार होत आहे. आता हे मिश्रण 3-4 तास झाकून ठेवूया, नंतरच लाडू वळायला घेऊया, म्हणजे आपलं मिश्रण पाकात छान मुरतं. तर मंडळी, मी सांगितल्याप्रमाणे सगळं टिप फॉलो करा. पहिली टिप, बेसन नेहमी ताजं वापरा. दुसरी टिप, गोळा घट्ट मळा. तिसरी टिप, पुरी मध्यम जाडीची लाटा. चौथी टिप, पुरी जास्त लाल तळू नका. 5वी टिप, पूर्ण पुरी गार झाल्यावरच मिक्सरमध्ये वाटा. 6वी टिप, चुरा अगदी पावडरसारखा करू नका, रवारच ठेवा. 7वी टिप, एक तारी पाक अचूक करा. 8वी टिप, मिश्रण खूप गार झालं तर तेव्हाच लाडू वळायला घ्या. 9वी टिप, लाडू वळताना हाताला थोडे तूप लावा. आणि 10वी टिप, लाडू पूर्ण गार झाल्यावरच डब्यात भरा. या पद्धतीने आपल्याला सर्व लाडू जोडून घ्यायचे आहेत. तर मंडळी, या रेसिपीमध्ये मेहनत आहेच, पण त्याचबरोबर खूप प्रेमही आहे. म्हणूनच घरच्या हाताचे लाडू बाजारातल्या मिठाईपेक्षा वेगळे लागतात, कारण त्यात आईची माया असते, आजीचा अनुभव असतो आणि आपल्या घरचा गोडवा असतो. असे लाडू तुम्ही एखादा सण असेल तर, समारंभ किंवा पाहुणचार किंवा मुलांच्या डब्यावरही तुम्ही देऊ शकता. बघा, आपले लाडू किती सुंदर झालेले आहेत आणि नरमही झालेले आहेत. माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही हे लाडू करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे लाडू कसे झाले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक मोठा लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. आणि तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मग प्रत्येक नवीन रेसिपीची सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका पारंपरिक, चविष्ट आणि घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि आपल्या घरात गोडवा कायम जपा. बाय.